नमस्कार सर्व कोंकणी बांधवांक. श्री रघुवर चरित कोंकणी गीत रामायणाचे 8वे भागाक तुमका स्वागत. आज आम्ही श्री रामायण महिमा आणि श्री रामाल परिचय आणि राम नामाचे महिमा हे 3 अंत भितर उल्लेख जालाची हाचे बद्दल आम्ही चर्चा करूया. तो म्हणता रामायण कसले म्हण. हे भागातल्यान 8वे भागातल्यान रामायणाचे कथेचे प्रारंभ जाता. ताचे पहिले तो संक्षिप्त जावन रामायण कसले म्हण सांगता. ते कसं म्हण पळय. मंगळगान अमृतपान कथा ही पावन रामाली, दितली प्रतिक्षण रामस्मरण कथा ही पावन रामाली. पाक साखर लीला सागर कथा ही पावन रामाली, मिटोनु कलिमल दितली शुभ फल कथा ही पावन रामाली. अंतत तो म्हणता हे जो कथा असा रघुवरचरित रामायण मंगळगान अमृतपान मंगळदायक एक गान असा आणि इतले रुचिकर अस की म्हळ्यार अमृतपान बरी असा. दितली प्रतिक्षण रामस्मरण कथा ही पावन रामाली. दुसरी लाईन दितली प्रतिक्षण रामस्मरण म्हळ्यार हाजे पहिले भाग सांगिल्ले वरी या ग्रंथांत पुनः पुनः राम हे शब्दाचे उपयोग जाला. तशें म्हणटा सांगता दितली प्रतिक्षण रामस्मरण. प्रति पेजांत राम राम हे शब्दाचे पुनः पुनः प्रयोग जाले देखून कथा वाचची गायन करतची राम हे नामाचे उच्चारण जाता असा. तशें म्हणी दितली प्रतिक्षण रामस्मरण कथा ही पावन रामाली. पाक साखर लीला सागर कथा ही पावन रामाली. ही तिसरे लाईन. साखरे पाक कशी गोड उरता तशी ही रामाल लीला सागर कथा असा म्हणून सांगता. म्हळ्यार साखरेच्या पाकावरी हे लिलेचे सागर असा म्हणून सांगता. मिटोनु कलिमल दितली शुभ फल कथा ही पावन रामाली. आम्ही लोक आता कलियुगात आमगेले जीवन तशें म्हणची हे कलियुगाचे मल जो असा हे मिटयतली आणि दितली शुभ फल जो वाचन गायन श्रवण जो करता तांकां ही शुभ फल दितली ही कथा ही पावन रामाली म्हणून सांगता. मंगळगान अमृतपान कथा ही पावन रामाली, दितली प्रतिक्षण रामस्मरण कथा ही पावन रामाली. पाक साखर लीला सागर कथा ही पावन रामाली, मिटोनु कलिमल दितली शुभ फल कथा ही पावन रामाली. नंतर श्रीरामाल परिचय. रामाल परिचय कसले म्हणजे ना 4 वाक्यांत सांगितलं असा. अवधपुरात त्रेतायुगात अवतार घेतिलो राम तो, तरी तो मनुष्य शिवाले धनुष सुलभ मुडिलो राम तो. सीतावर तो हनुम प्रिय तो रावणा मारिलो राम तो. जगाचो भूप हरिलो रूप राम नावाचो राम तो, राम नावाचो राम तो. म्हणजे ना एक सुंदर जावन रामाले 4 पंक्तीन तो एक परिचय असा. प्रथम जावन कसं म्हळ्यार अवधपुरात त्रेतायुगात अवधपुरात अयोध्येंत अवतार घेतिलो राम तो. अवधपुरात तो राम अवतार घेता. तरी तो मनुष्य शिवाले धनुष सुलभ मडिलो राम तो. तुमकां सांगिल्लेशी तरी तो मनुष्य तो नररूपान
अवतार घेता जाल्यार तरी की तो शिवाले धनुष सुलभ मडिलो राम तो सुलभ जावन मोडता तोचीच राम आनी कोडू मोडू शक नाशिल्ले. सीता वरत सीतेल वरत हनुम प्रिय तो हनुमंताक प्रिय आनी रामाक बी प्रिय हनुमंतू अशी हनुम प्रिय तो रावणा मारिलो राम तो नंतर तो रावणाक बी मारता असुर संहार करता रावणा मारिलो राम तो जगाचो भूप समस्त अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक जावन आशिल्लो तो जगाचो भूप हरिलो रूप तो मनुष्य जन्मांत रुपान आयल्यार बी तो हरिलोच रूप म्हळ्यार पूर्ण अवतार राम नांवाचो राम तो ताका राम म्हण नांव आसा बट तो रामाची राम म्हळ्यार बी भगवंतूची राम तागे नांव म्हणून सांगता. हे 4 लायनी भितर हे कोणी तरी संपूर्ण कोणी बाहेर घेतले जाल्यार खंयच्या क्षणात बी तांकां हे पूर्ती रामाले परिचय जावन येता. नंतर राम नांवाचे परिचय दिता. दोनी अक्षर सरळ सुंदर नाव राम राम ते रामनाथन केलेले ध्यान नाम राम राम ते सुलभ साधन पतित पावन नाव राम राम ते सहस्र नाम समते राम नाम राम राम ते. म्हळ्यार राम नावाचो परिचय कसो म्हळ्यार दोनी अक्षर सरळ सुंदर सुंदर जावन आशिल्ले खाली दोनी अक्षर ते नाव राम 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 ते रामनाथन केलेले ध्यान राम नाम राम ते. म्हळ्यार रामनाथ म्हळ्यार शिव रामाल नाथ कोण शिव तो निरंतर ध्यान करता आस पळय ते कसले नांव की म्हळ्यार नाम राम राम ते सुलभ साधन पतित पावन नाव राम राम ते एकदम सुलभ जावन आशिल्ले पतित पावन म्हळ्यार पतित लोकांक पावन करतले ते नाव राम 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 ते सहस्र नाम समते राम नाम राम राम ते सहस्रनाम समते राम म्हळ्यार एक राम विष्णू सहस्रनामाक सम अशी उल्लेख आसा. तशें म्हणची सहस्रनाम समते राम एक राम नाम विष्णू सहस्रनामाक सम आशिल्ले तेची नांव नाव राम राम ते म्हणजे रामाचे राम नामाचे जो महिमा आसा हांगा सांगिल्लो आसा. हाजे नंतर भागांतू आमी तो हरिभक्त भगवंताक आनी श्री रामचंद्राक प्रार्थना करून विदूक जावन रामायणाचे पाठाचे संपूर्ण पाठाचे प्रारंभ करता. आमी ते मुखाल भाग वयत पळयल्या. नमस्कार. जय श्री राम.